संक्रांती हळदी कुंकू नाश्ता सिरीज 9 मध्ये आज आपण बघणार आहे एकदम कुरकुरीत असे हराभरा कबाब कसा बनवायचा ही रेसिपी। तर त्यासाठी मी इथे मटार घेतलेले, पालक घेतलेले, कोथिंबीर घेतलेले, आलं घेतलेले, लसूण घेतलेले आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या। कढईमध्ये 2 पळ्या तेल घालायचे, लसूण, हिरव्या मिरच्या, आलं तेलामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर मटर सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे। पाणी वगैरे अजिबात आपल्याला शिजवताना घालायचे नाही, म्हणजे आपल्याला पालक मटर हे शिजून घ्यायचं नाही, तर फक्त आपल्याला थोडंसं ते वाफवून घ्यायचं, पण पाण्याचा वापर आपल्याला इथे अजिबात करायचा नाही। तर आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे। मटार आणि पालक, कोथिंबीर सुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे आणि 1 चमचाभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आणि हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं आहे। आता पालकला जरासा पाणी सुटत असतं, त्यामुळे काय करायचं ते पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही आहे, तर आपल्याला ते पूर्ण असं सुकवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी सुटलेलं आहे, तर असं काय करायचं आहे उलटनं असं मध्ये ठेवायचं, म्हणजे काय होतं पालक आणि मटर शिजले पण जाणार नाही आणि पाणी पण पूर्ण आटलं जाईल। तर इथे तुम्ही बघू शकता एकदम पाणी आपण इथे सुकवून घेतलेलं आहे। हराभरा कबाब करताना आपल्याला पाण्याचा वापर यामध्ये अजिबात करायचा नाही आहे। पूर्ण सुकलं की एका ताटामध्ये आपल्याला हे गार करायला ठेवायचं आणि पूर्ण गार झालं की मग आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। आता हे वाटत असताना मिक्सरचं जे छोटं भांडं असतं त्याचा वापर करायचा आणि 2 भागांमध्ये आता मी हे वाटून घेणार आहे, कारण एकदम सगळे बसणार नाही आहे। पाण्याचा वापर अजिबात मी इथे केलेला नाही आहे, 1 थेंब सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर यामध्ये अजिबात करायचा नाही आहे। आता या पद्धतीने एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे, तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने बारीक वाटून घेतलेले। आता यामध्ये मीडियम साईजचे 2 बटाटे उकडून किसून घ्यायचे आणि बटाटे सुद्धा पूर्ण गार पडलेले पाहिजे। नंतर ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता इथे पूर्ण 1 चमचा मी जिरं, बडीशेप, धने भाजून मी याची पूड करून घेतलेली आहे, ती 1 चमचा घालायचे। थोडंसं काळं मीठ घालायचं आहे, काळी मिरी पूड घालायची, चाट मसाला घालायचा आहे, थोडंसं लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे, थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। 2-3 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर पावडर यामध्ये घालायची आणि 3 ते 4 चमचे भाजलेलं बेसन आपल्याला यामध्ये घालायचं आहे। बेसन लक्षात ठेवा, बेसन भाजून घ्यायचं आहे, हलकंसं पॅनवरती भाजून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये घालून पीठ मळतो अगदी तसा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि गोळा बनवून घेतला की आता आपल्याला डायरेक्ट कबाब बनवायला घ्यायचे। छोट्या लिंबाच्या आकाराचा आपल्याला एवढीशी गोळी बनवून घ्यायची आणि हातावरती या पद्धतीने आपल्याला थोडंसं असं थापून घ्यायचं आहे आणि छान असा गोल गरीत असा आपल्याला याला आकार द्यायचा आहे। वरनं 1 काजू घ्यायचा आहे आणि काजू यामध्ये असा रवून घ्यायचा। तर याच पद्धतीने आपण इथे बाकीचे सगळे कबाब इथे बनवून घेणार आहे। आता हे कबाब ना तुम्ही बनवून एखाद्या डब्यामध्ये झाकून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा बायका येईल तेव्हा तुम्ही एकदम डीप फ्राय करून देऊ शकता, किंवा पहिलं तुम्ही थोडंसं फ्राय करून घ्या अर्धवट आणि मग नंतरनं जेव्हा बायका येतील तेव्हा असं पॅन गरम ठेवायचा आणि पॅनवरती कबाब ठेवून द्यायचे। कडक होतात, छान खुसखुशीत होतात, वरनं क्रिस्पी होतात आणि आतमधनं अगदी मुलायम असतात आणि चांगले शेकून घ्यायचे, कारण आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे। बेसन पीठ जरी भाजून घातलं असलं तरी ते आपल्याला चांगलं इथे शेकवून घ्यायचं। आता पॅनवरती मी पहिलंच 2 पळ्या तेल घालून गरम करायला पॅन ठेवला होता। पॅन चांगला गरम करून घ्यायचा आणि जेवढे पाहिजे तेवढे कबाब तुम्हाला इथे शॅलो फ्राय करून घ्यायचे। थोडंसं तेलाचं प्रमाण तुम्ही इथे जास्त वापरलं तरी चालेल, अगदीच मी इथे 2 पळ्या तेल वापरलेले, तेवढंसं कबाबसाठी
पुरेसे. आता 2 बॅचमध्ये आपल्याला हे कबाब भाजून घ्यायचे. पहिली बॅच भाजून झाली की ती साईडलाच पॅनच्या कडेला लावून ठेवायची आणि दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. थोडासा वेळ जास्त लागतो. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे चांगलं कुरकुरीत वरनं असं सोनेरी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे. वेळ थोडासा जास्त लागला तरी काही हरकत नाही, पण व्यवस्थित करून घ्या. अशा पद्धतीने हळदी कुंकासाठी जर तुम्हाला काही स्नॅकमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही हा हराभरा कबाब झटपट बनवू शकता.